पुन्हा एकदा आपण आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांच्याकडे जाऊयात। शिवानी, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा ताफा निघालाय, याबद्दल अधिकचे काय अपडेट्स मिळत आहेत? अमित शहा यांचा ताफा एअरपोर्टकडे, पुणे एअरपोर्टकडे रवाना होतोय आणि तिथनं ते हेलिकॉप्टरने रायगडच्या दिशेने रवाना होतील। आणि याच्या आधीपासून सगळ्या या चौकात तयारी करण्यात आली होती। प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळाला होता। एवढंच नाही तर या सगळ्या ठिकाणी पूर्ण सुरक्षितता ठेवली गेली होती। अमित शहा यांच्या कोणत्याही कार्यक्रमात किंवा यांच्या या जातपर्यंत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची सगळी खबरदारी पुणे पोलिसांकडून घेण्यात आली होती। आणि त्यासोबतच आपण जर आता बघतोय तर एक सगळ्या गाड्या बाहेर निघताना दिसत आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे रायगडच्या दिशेने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे एकाच गाडीत जाणार आहेत। हा सगळा ताफा काही वेळातच एअरपोर्टला पोहोचेल आणि त्यानंतर ते हेलिकॉप्टरमध्ये बसून रायगडला रवाना होतील। हो शिवानी, या भेटी संदर्भात अधिक अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतो ही दृश्य आता पुण्यातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा आता पुणे एअरपोर्टकडे निघालेला आहे। तिथून ते रायगडाकडे रवाना होतील। त्याआधी पाचाड येथे जिजाऊंच्या स्मृतींना अभिवादन करतील। आज दिवसभर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे विविध दौरे आहेत, त्याचबरोबर बैठका आहेत आणि आजचा दिवस महत्त्वाचा आहे। आणि संजय राऊत बोलतायत, आपण थेट जाऊया। अभी हमको लाना है